मग अशा एकमेकींशी गोळ्या होत चुगल्या चपाट्या करत अशा वड्या टाकते, एकमेकीच्या चुगल्या काढते आणि हा सोहळा जो आहे तो साजरा होतो। नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि उन्हाळा सुरू झालेला आहे। तर उन्हाळा म्हणजे नागपूर आणि नागपूर म्हणजे उन्हाळा आणि नागपूरचा उन्हाळा म्हणजे फार असं सगळीकडे असतं। एनिवे तसंच पण आम्हाला आता त्याची सवय झालेली आहे। नागपूरला पूर्वीपासून वाळवणाचे प्रकार जे आहेत ते खूप चालतात। म्हणजे मुगाच्या वड्या, वाळलेल्या भाज्या वेगवेगळ्या आणि वाळलेली भेंडी, हे यासाठी की पूर्वी नागपुरात एवढं म्हणजे पाण्याचा सोर्स कमी होता, दुष्काळ असायचे, भाज्या कमी प्रमाणात मिळायच्या, दळणवळणाची साधनं नव्हती आणि म्हणून हे असे सगळे वाळवणाचे पदार्थ तयार झाले आणि की ज्याचा वापर ॲज अ भाजी म्हणून पुढच्या वर्षभर करायचे। त्यातलाच एक प्रकार म्हणजे मूगवड्या। अतिशय उत्तम लागतात, अप्रतिम लागतात। फक्त करण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी तुम्ही बघा, सोपी आहे पण थोडी ट्रिकी आहे। 2 ते 2.5 तास मुगाची डाळ भिजवायची। पूर्वी काय करायचे की सालाची डाळ भिजवायचे आणि मग ते सालं काढायचे, पण आता सरळ मी पिवळी डाळ घेतलेली आहे। ही 2 ते 2.5 तास भिजलेली ही डाळ आहे बघा, ही अशी। आणि नंतर याच डाळीला असं कोरडं करून घेतं। कोरडं करून घेतं म्हणजे ही तशी अशी ओलसर आहे, दमट आहे, बघू शकाल तुम्ही अशी। हिला 1-2-2.5 तास वाळवलं उन्हामध्ये आणि पूर्ण वाळली, कडकडीत वाळलेली नाही आहे, ही अजून क्रश होते। आता हिला आपल्याला बारीक करायचं आहे। आता कित्येक लोक म्हणतील की ही एवढी प्रोसेस करायची, काय करायचं आहे? तर आता हे वाळवण आहे, हे साठवण आहे, हे वर्षभर साठवायचं आहे, ते टिकावं यासाठी ही प्रोसेस गरजेचं आहे। पूर्ण ओल्या डाळीची जर वडी बनवली तर ती आतून ओलसर राहते आणि टिकत नाही, एवढं सिंपल आहे। जुने लोक धोरणी होते बघा, हे सगळं डोक्यामध्ये ठेवून ते आपलं काम करायचं आहे। यामध्येच जिरं आणि मेथीदाणा हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि प्रत्येक लॉटमध्ये थोडं थोडं टाकायचं आहे। चला करूयात। मेथीदाणा, जिरे, छान हा असा खमंग सुवास आला की गॅस बंद करायचा आणि नंतर हे वाटायचं आहे आपल्याला। यामध्ये सध्या मी पाणी घालत नाही आहे आणि हे वाटताना 2-2 लसणाच्या पाकळ्या आणि हा मसाला हा एकेका लॉटमध्ये वाटायचा। आता लसूण, मेथीदाणा आणि जिरं हे सोबत सोबत आपण वाटतो यासाठी की हे जेव्हा प्रत्येक वेळी जर आपण बनवू तर प्रत्येक वेळी तुम्हाला जिरं लसूण लागेल, कधी कधी असतं कधी नसतं आणि हे एकात एक होऊन जातं। एकदा होऊन गेलं की संपलं। मग तेव्हा लसूणची हे तेव्हाच रेडी टू कुक असा प्रकार होता असं म्हणता येईल। म्हणजे बघा, ही रेडी टू ईट, रेडी टू कुक, रेडी टू मेक ही परंपरा पूर्वापार आपली चालत आलेली आहे, ती आता फक्त नव्याने समोर येते। अशा पद्धतीने वाटून घ्यायचं, एवढं घट्ट ठेवायचं तर हे वड्या ज्या आहेत तुमच्या त्या व्यवस्थित होतात। आता या वड्या ज्या आहेत त्या आपण उन्हात वाळून घेऊ आणि हे काम मला आमच्या इथल्या मावशीबाईंनी शिकवलं आहे। त्या मावशीबाई बघा कशा वड्या घालतायत वाळत। चला बाहेर जाऊ। मग अशा एकमेकींशी गोळ्या होत चुगल्या चपाट्या करत अशा वड्या टाकते, एकमेकीच्या चुगल्या काढते आणि हा सोहळा जो आहे तो साजरा होतो। या वड्या आपण छान वाळून घेऊ आणि नंतर याची भाजी कशी करायची किंवा याच्याबरोबर कॉम्बिनेशन काय जाईल हे आपण वेगवेगळ्या भागांमध्ये पाहू। पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नमस्कार।